नमस्कार. ॲक्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप साऱ्या पालकांचा त्या ठिकाणी प्रश्न होता की सर, महाराष्ट्र राज्याचं शेड्यूल त्या ठिकाणी एक्सटेंड होऊ शकतं का? त्याच्यानंतर एमसीसीचं शेड्यूल जे रिवाईज झालेलं आहे, डेट एक्सटेंड झालेली आहे रजिस्ट्रेशनसाठीची, ही डेट त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासाठी एक्सटेंड होऊ शकते का? त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बीएमएसचा कट ऑफ काय जाऊ शकतो प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेसचा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही नोट्स आपल्याला बघायचे आहेत. वेदांता पार्लर विषयी एक नोट्स आहे. रजिस्ट्रेशन मध्ये कोणत्या चुका त्या ठिकाणी व्हायला नको आहे आणि बीएमएस आणि बीएचएमएस या कोर्सेससाठीचा शेड्यूल महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोटासाठीचा कधीपर्यंत येऊ शकतो, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. व्हिडिओ खूप त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. बीएमएस साठीचा जो काही कट ऑफ आहे, जर तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, विजय कॅटेगरी, एमटी किंवा एससी कॅटेगरी, तर या जे काही सर्व कॅटेगरी आहे, या सर्व कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा जवळपास त्या ठिकाणी सेम गेल्याचं आपण मागच्या वर्षी सुद्धा बघितलं असेल. या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी 1 किंवा 2 मार्कचा त्या ठिकाणी फरक येताना तुम्ही बघितलेलं असेल. आणि ज्याही विद्यार्थ्यांची ही त्या ठिकाणी कॅटेगरी असेल, तुमची कॅटेगरी ओपन असेल, ओबीसी किंवा विजय किंवा NT1, NT2, NT3 असेल किंवा एससी कॅटेगरी असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जर 200 या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर किती स्कोर असेल, 270 प्लस स्कोर असेल, तर अशा विद्यार्थ्यांचं प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी एसीबीसी कॅटेगरी असेल, तर एसीबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 260 प्लस स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांचं बीएमएचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीच्या जर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 215 प्लस स्कोर असेल, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी बीएमएसला लागू शकतात. त्याच्यानंतर एमसीसीनं जो काही शेड्यूल रिवाईज केलेला आहे, डेट एक्सटेंड केलेली आहे, ती त्या ठिकाणी लास्ट डेट जी आहे रजिस्ट्रेशनची ती 31 जुलै त्या ठिकाणी दिलेली आहे. 31 जुलैपर्यंत तुम्ही ऑल इंडिया कोटामध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता. एमबीबीएस बीडीएस या कोर्ससाठीचा ऑल इंडिया कोटा हा त्या ठिकाणी आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, भारत देशातील संपूर्ण गव्हर्नमेंट एडेड, डीम युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, जिपमर, बीएचयू यासारखे जे काही युनिव्हर्सिटीज आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी, या एमसीसी मार्फत त्या ठिकाणी या कॉलेजेसची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी चालवली जाते. तर रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती 31 जुलै त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जी काही चॉईस लिंक आहे ही त्या ठिकाणी 31 जुलै लास्ट डेट दिलेली आहे. आणि रिझल्ट जो आहे, तुम्ही चॉईस फिलिंग केल्यानंतर जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती त्या ठिकाणी 3 किंवा 4 ऑगस्टला येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग जे आहे म्हणजे ऍडमिशन डेट, ओके, तर ऍडमिशनसाठी म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर, सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर ऑल इंडिया कोटाची तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आल्याच्या टाइमापासून 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जायचं आहे. 8 ऑगस्ट जी आहे ही त्या ठिकाणी ऍडमिशनची लास्ट डेट दिलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्याची जी काही पहिली सिलेक्शन लिस्ट आहे एमबीबीएस बीडीएस या कोर्ससाठी, ती 85% स्टेट कोटाची, ही त्या ठिकाणी 9 ऑगस्टला येण्याची शक्यता आहे. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं शेड्यूल त्या ठिकाणी रिवाइज होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचं जे काही रजिस्ट्रेशन डेट आहे ती सुद्धा त्या ठिकाणी एक्सटेंड होऊ शकते. आणि महाराष्ट्र राज्याची जी काही पहिली सिलेक्शन लिस्ट आहे एमबीबीएस बीडीएस या कोर्ससाठीची, ती त्या ठिकाणी 9 ऑगस्टला येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या पालकांचा त्या ठिकाणी प्रश्न होता की सर, महाराष्ट्र राज्याचे जे काही स्टेट कोटाचा बीएमएस बीएचएमएस कोर्ससाठी किंवा फिजिओथेरपी जे कोर्सेस आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी, ग्रुप बी मध्ये त्या ठिकाणी बीएमएस बीएचएमएस हे कोर्सेस येतात, तर ग्रुप सी मध्ये बीपीटीएच म्हणजे फिजिओथेरपी असेल, त्याच्यानंतर बीओटीएच आणि बीएसएलपी हे कोर्सेस ग्रुप सी मध्ये त्या ठिकाणी येतात. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचं जे काही शेड्यूल आहे हे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये ते शेड्यूल येण्याची शक्यता आहे. आणि सप्टेंबर मध्ये त्या ठिकाणी 10 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोटाचा त्या ठिकाणी राऊंड लागू शकतो, असा एक सर्वसाधारण अंदाज आहे. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये बीएमएस बीएचएमएस ची जी काही चॉईस लिंक आहे ती त्या ठिकाणी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मॅक्झिमम जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर 10 सप्टेंबरच्या आसपास त्या ठिकाणी किंवा 15 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र राज्याची पहिली जी काही लिस्ट आहे बीएमएस बीएचएमएस कोर्ससाठीची सिलेक्शन लिस्ट ती त्या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यानंतर काही नोट्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. वेदांता मेडिकल कॉलेज पालघर या कॉलेजची तुम्ही त्या ठिकाणी न्यूज ऐकलीच असेल. हे असं कॉलेजेस आहे त्या ठिकाणी या कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट नाहीये. ओके, जरी तुम्हाला तुमची कॅटेगरी एससी असेल, एसटी असेल, कोणतीही कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरी असेल,
आणि तुमचा नंबर जर या कॉलेजला लागला असेल तर तुम्हाला या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची कॅटेगरी बेनिफिट भेटत नाहीये. वेदांता मेडिकल कॉलेज पालघर जे आहे, मागच्या वर्षी त्या ठिकाणी 17 लाख एवढी फीस होती, परंतु 2025 मध्ये ही फीस त्या ठिकाणी कमी झालेली आहे. 15,57,000 पर इयर ही फीस त्या ठिकाणी आता ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी झालेली आहे. दोन्हीची जी काही बेरीज आहे ही 15,57,000 एवढी त्या ठिकाणी असणार आहे. पर इयर लागणारी ही फीस त्या ठिकाणी आहे. आणि या कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटत नाहीये. ओके, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन. आता खूप साऱ्या पालकांचा डाऊट आहे की सर BMS BHMS या कोर्ससाठीचे किंवा फिजिओथेरपी कोर्ससाठीचे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होईल. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो किंवा अशा पालकांना सांगू शकतो ज्यांना हा डाऊट आहे की महाराष्ट्र राज्याचं MBBS असेल, BMS BDS BHMS, त्याच्यानंतर BUMS असेल, युनानी कोर्सेस आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर तुमचा फिजिओथेरपी असेल, BOTH BASLP, सर्व कोर्सेसचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आता चालू आहे. हे सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन आहे. आणि ज्यावेळेस BMS आणि BHMS चं जे काही शेड्यूल येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठीचं शेड्यूल असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन लिस्ट कोणत्या तारखेला येईल, त्याचप्रमाणे तुमची काही रिपोर्टिंगची जी काही डेट आहे किंवा ज्याला आपण ऍडमिशनची डेट म्हणतो तो कालावधी त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. आणि होऊ शकतं की BMS किंवा BHMS कोर्सेससाठी नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू होऊ शकतं, परंतु त्याची शक्यता आपण सध्याला व्यक्त करू शकत नाहीये. ज्याही विद्यार्थ्यांना BMS MBBS असेल, BDS BMS BHMS BUMS असेल, BPTH असेल, BOTH BSLP या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आताच रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, नंतर रजिस्ट्रेशन ओपन होईल की नाही याच्याबद्दल त्या ठिकाणी शंका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व कोर्सेससाठी ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, मी सांगितलेल्या कोर्सपैकी कोणत्याही कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आताच रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी ऑल कोर्सेससाठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्याही कोर्सेसला मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आताच रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी आहे ज्यांच्याकडून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना 2025 मध्ये चूक झालेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा खूप सारे असे विद्यार्थी आहे. जालना जिल्ह्यामधील एक विद्यार्थी होता, त्यांनी कॅटेगरी त्या ठिकाणी चुकवलेली होती आणि त्यामुळे त्याचं वर्ष त्या ठिकाणी वाया गेलेलं होतं. परंतु तो विद्यार्थी त्या ठिकाणी लेट आलेला होता, त्यामुळे आपण लास्ट राऊंड आल्यामुळं त्याचं आपण शंकाचं समाधान त्या ठिकाणी करू शकलो नव्हतो. ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करायचा आहे, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी वर्ष वाया जाऊ नये. ओके, त्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी आहे की सर आमच्या अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे, परंतु रजिस्ट्रेशन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या अशा मिस्टेक आहे त्या ठिकाणी तुम्हाला भारी पडू शकतात. तर फर्स्ट आहे नेम. तुमचं नेम त्या ठिकाणी चुकायला नाही पाहिजे, कारण नेम हे तुमची त्या ठिकाणी आयडेंटिटी आहे. आणि जर तुमचं नेमच त्या ठिकाणी चुकलं तर त्या ठिकाणी तुमची आयडेंटिटी ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि होऊ शकतं की ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमची कॅटेगरी. सर्वात महत्वाची गोष्ट कॅटेगरी, नेम, त्याच्यानंतर कॅटेगरी. तर कॅटेगरी सुद्धा विद्यार्थ्यांनी चुकून द्यायची नाही, कारण खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांनी कॅटेगरी त्या ठिकाणी चुकवलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला हे सांगितले आहे, जालना जिल्ह्यामधील विद्यार्थ्याचं NTC च्या ठिकाणी NTD कॅटेगरी टाकण्यात गेलेली होती आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रिपीट करावं लागलं होतं. त्याच्यानंतर तुमची जेंडर चुकून द्यायची नाही. ओके, त्या ठिकाणी जेंडर जर तुमची चुकली तर तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण मुलींसाठी त्या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन आहे, स्पेशल कोटा त्या ठिकाणी मुलींसाठी आहे. ओके, आणि मुली त्या ठिकाणी जनरल कोटा आणि फिमेल कोटा दोन्ही कोटामधून, वुमन कोटा आणि जनरल कोटा दोन्ही कोटामधून त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात. आणि जर अशा विद्यार्थिनीचं जर त्या ठिकाणी जेंडरच चुकलं असेल तर त्या विद्यार्थिनीला त्या ठिकाणी ऍडमिशन वेळी अडथळा त्या ठिकाणी 100% येणारच आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चुकली नाही पाहिजे. तर नेम, कॅटेगरी, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ अशा गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी चुकता कामा नये. ओके, बरेचसे काही पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट नाहीये. ओके, 10th पासिंग सर्टिफिकेट जे आहे, ओके, ज्याला आपण सनद असं म्हणतो. खूप सारे पालक आहेत ज्यांना ऍडमिशन प्रोसेस विषयी माहिती नाहीये. त्यांना जर आपण म्हणलं सर पासिंग सर्टिफिकेट पाहिजे 10वीसाठीचं, तर ते त्या ठिकाणी म्हणतात सर पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय, ते कुठं काढून मिळेल. तर अशांना मी सांगू शकतो की पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वीची सनद. तर ही जी काही सनद आहे ज्यावर त्या ठिकाणी तुमचे डेट ऑफ बर्थ दिलेली असते, ही सनद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके,
त्याच्यानंतर ह्या ज्या काही मिस्टेक आहे ह्या त्या ठिकाणी तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे. तुमचं नेम जी की तुमची आयडेंटिटी असणार आहे, तुमची कॅटेगरी खूप त्या ठिकाणी मॅटर करणार आहे. जर रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी भेटणार नाही आणि अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी मेरिटनं ऍडमिशन त्या ठिकाणी त्या कॅटेगरीचं भेटणार नाही. ओपनच्या मेरिटनुसार ऍडमिशन भेटेल आणि अशा वेळेस अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी खूप सारं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जेंडर आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. ओके, तर ह्या गोष्टी तुमच्याकडून चुकता कामा नये. ओके, त्याच्यानंतर खूप सारे पालकांचा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर नीट चा फॉर्म भरताना त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी टाकलेली होती, परंतु महाराष्ट्रामध्ये माझी एनटीबी कॅटेगरी आहे, विजय कॅटेगरी आहे किंवा एनटीसी एनटीटी कॅटेगरी आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की नीट फॉर्म भरताना जरी तुम्ही ओबीसी कॅटेगरी टाकलेली असेल तरी सुद्धा असे विद्यार्थी नीटचा आपलं सिटी सेलला ऍप्लिकेशन त्या ठिकाणी फॉर्म भरताना ऍप्लिकेशन देताना रजिस्ट्रेशन करताना सिटी सेल तर तुमची जी काही महाराष्ट्र राज्याची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून त्या ठिकाणी एमसीसी मार्फत किंवा AA-CCC जर तुम्हाला एमसीसी किंवा AA-CCC या काउन्सिलिंग मध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांची सेंट्रलची कॅटेगरी टाकावी लागणार आहे. जर तुम्ही स्टेटमधून ऍडमिशन घेत असाल तर तुमची स्टेटची कॅटेगरी कोणती आहे, कारण होऊ शकतं की विजय कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एनटीबी एनटीसी एनटीटी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांची स्टेटमध्ये ही कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी एनटीबी एनटीसी, परंतु हे जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये येतात आणि अशा केसमध्ये जरी त्यांनी ओबीसी त्या ठिकाणी नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म देताना भरलेलं असेल तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याची जी प्रोसेस चालू आहे त्यामध्ये त्यांनी राज्याची कोणती कॅटेगरी आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी स्टेटमध्ये ते येतात ते बघूनच त्या ठिकाणी ती कॅटेगरी टाकायची आहे. ओके, तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे आपले पुणे सेंटर येथील सर्व रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे कारण सर्व ऍडमिशन फुल झालेले आहे आणि जालनासाठी अजून ऍडमिशन त्या ठिकाणी चालू आहे. ज्याही विद्यार्थ्यांना जालना सेंटरमध्ये ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्की त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे. त्याचप्रमाणे खूप महत्त्वाची नोंद तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आपले ऑनलाईन काउन्सिलिंगचे जे काही ऍडमिशन आहे हे जवळपास पूर्ण झालेले आहे. येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये 100% ऍडमिशन आपले फुल होणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र ऍडमिशन जे आहे त्या ठिकाणी स्टॉप करण्यात येणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तो कुठल्याही जिल्ह्यात असू द्या महाराष्ट्रामधील, कारण खूप सारे विद्यार्थी आहेत, खूप साऱ्या महाराष्ट्रभरातून आपल्याकडे विद्यार्थी आहे ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी. तर ज्याही विद्यार्थ्यांना अजूनही आमच्याकडे ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या 1 किंवा 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ऍडमिशन त्या ठिकाणी बंद होणार आहेत ऍडमिशन फुल झाल्यामुळं, कारण आमची जी टीम आहे किती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व्हिस देऊ शकते त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून येणारा व्हिडिओ आपण त्या विषयावर त्या ठिकाणी बनवू शकतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.